नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार पदासाठी फॉर्म सुटलेले आहेत. या फॉर्मला बघा 10वी पासचं शिक्षण आहे. भलतेच जण या ठिकाणी म्हणजे सर्वच जण फॉर्म भरणार आहेत पहा. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. आता यामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आत्तापासून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. तर मित्रांनो, आपण बघा स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे आदिवासी विकास विभागासाठी. त्याची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF तसेच फॉर्मची या ठिकाणी लिंक आणि हॉल तिकीट संदर्भामध्ये सगळं अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही सर्वप्रथम जॉइन करून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास परफेक्ट होईल आणि योग्य दिशेने तुमची तयारी चालू होईल पहा. कारण की कसंही अभ्यास करून काही उपयोग होणार नाही. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे स्मार्ट स्टडी करायचा आहे पहा. चला जास्त काही सांगत नाही, फक्त पहिल्यांदा तो WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि ज्यांना पण WhatsApp ग्रुप जॉइन होता येत नसेल त्यांनी जो काही माझा नंबर आहे खाली पिवळ्या पट्टीवर 9325230840 या नंबरला SMS करा WhatsAppला की मला ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. सर्वप्रथम हे काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते आणि हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 5 मित्रांना तरी किंवा 5 WhatsApp ग्रुपला तरी शेअर करा. चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघूयात. हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे मित्रांनो? कोणता? तपोधन. तर मित्रांनो, ही विसर्ग संधी ऑप्शन क्रमांक 3 विसर्ग संधीचा प्रकार आहे मित्रांनो, तपोधन. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. पुढील शब्दांची संधीची फोड करा. निरीच्छ. तर या संधीची फोड कशी होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4 अशा प्रकारे होईल पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असं म्हणतो. पुढील अक्षराची ओळख सांगा. ह. मित्रांनो, ह या अक्षराची ओळख काय आहे? तर हा ऑप्शन क्रमांक 1 महाप्राण आहे. लक्षात ठेवा, महाप्राण आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. शब्दकोशातील शब्दांचा क्रम कशानुसार ठरतो? तर शब्दकोशातील क्रम हा मित्रांनो वर्णांची जी काय आद्य अक्षर असतं त्यानुसार ठरतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील शब्दामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. तर शब्दातील केवळ प्रयोगी अव्यय कोणतं आहे? तर शाब्बास हे झालं मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे पहा. लता मंगेशकर यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी अंडरलाईन कशाखाली आहे? तर माधुर्य खाली अंडरलाईन आहे पहा. हे मित्रांनो काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सूत या शब्दामधील स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? तर सूत या शब्दामधलं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पहा. ऑप्शन्स क्रमांक 4 सुता. लक्षात ठेवा, सूतचं काय आहे पहा? सुता. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. पुढील शब्दामधील भिन्नलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर भिन्नलिंगी शब्द कोणता आहे? तर कोकिळ याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 कोकिळ. नेक्स्ट आहे पहा. कोण काय करणार आहे? काय प्रश्न आहे पहा. कोण काय करणार आहे माझे या विधानामधील कोण हे सर्वनाम कोणत्या भावना व्यक्त करणार आहे? तर तुच्छता. ऑप्शन क्रमांक 2 तुच्छता आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यामधील मावळणारा या शब्दाचा विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे? तर साधित विशेषण आहे. कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 4 साधित विशेषण आहे. मी निबंध लिहित असे या वाक्यामध्ये क्रियापदाचा कोणता प्रकार आलेला आहे? पहा, मी निबंध लिहित असे यामध्ये कोणता प्रकार आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, यामध्ये रीती भूतकाळी पहा. ऑप्शन क्रमांक 4 रीती भूतकाळीचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा.
त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये भावकर्तृक क्रियापद वापरलेलं आहे पहा. तर भावकर्तृक क्रियापद कोणत्या ठिकाणी वापरलेलं आहे? तर उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यामध्ये भावकर्तृक क्रियापद या ठिकाणी आलेले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तिने सारे धान्य निवडून ठेवले. अधोरेखित क्रियाविशेषण अवयव कोणत्या प्रकारचा आहे? तर अधोरेखित क्रियाविशेषण निवडून खाली अंडरलाईन आहे. तर निवडून खाली अंडरलाईन आहे म्हणल्यावर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धातू साधित. लक्षात ठेवा धातू. न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे पहा. तर न्यायाधीशांकडून यामध्ये मित्रांनो कर्मकर्तरी प्रयोग आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 कर्मकर्तरी प्रयोग आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द दिशी आहेत? पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द दिशी आहे? तर मित्रांनो हात, गुंडा, गुडघा. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो. सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर सूर्य रोज पूर्वेला उगवतो मित्रांनो हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो हे केवळ वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 हे कोणतं वाक्य आहे मित्रांनो? तर केवळ वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच तसे आलेले शब्द कोणते आहेत? तर संस्कृतमधून जसेच तसे मराठीत आलेले शब्द कोणते पहा? कर, भूगोल, परंतु हे आहेत. 6 मात्रांच्या गटाला काय म्हणतात? काय प्रश्न आहे मित्रांनो? 6 मात्रांच्या गटाला काय म्हणतात मित्रांनो? भृंग असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे भृंग असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे पहा. आहनाचे नाक चाफेकळीप्रमाणे सुंदर आहे या वाक्यामध्ये नाक हे काय आहे? तर नाक मित्रांनो हे काय उपमेय आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 उपमेय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते त्या अलंकाराला काय म्हणतात? तर मित्रांनो शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते त्या अलंकाराला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? सार असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 सार असं म्हटलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. जो अंबरी उफळता खुर लागला तो चंद्रमा निज तनुवरी डाग वाहे या पंक्तीमधील अलंकार कोणता आहे? तर या पंक्तीमध्ये कोणता अलंकार आलेला आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 अतिशयोक्ती. बघा अतिशयोक्ती याचं उत्तर आहे. पानोपानी अमृत शिंपित उषा हसणारा शब्द कोणता? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. पानोपानी अमृत शिंपित उषा नसणारा शब्द कोणता? या ठिकाणी नसणारा शब्द आहे. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2 शांत. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता आहे? मित्रांनो मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तो ऑप्शन्स क्रमांक 4 अभि याचं बरोबर उत्तर आहे. बघा भ्रमर, अली, भोंगा हे काय आहेत पहा मिलिंद शब्दाला समानार्थी शब्द आहेत पहा. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये संबोधन विभक्ती? तर मित्रांनो संबोधन विभक्ती कोणत्या वाक्यात आहे? तर मुलांनो नेहमी हसत राहा या वाक्यामध्ये काय दिलेली आहे? संबोधन विभक्ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? चला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? चला द्या उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो. तर कोणती आहे? कोहिमा. नागालँडची राजधानी कोणती आहे? कोहिमा आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर आपल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी काही स्थापना आहे मित्रांनो तर 1 ऑगस्ट 1962 करण्यात आली पहा. 1 ऑगस्ट 1962. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जुनी किती किलोमीटर आहे पहा आपल्याला विचारले जुनी. तर लक्षात ठेवा मित्रांनो किती आहे? 800 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. किती आहे? 800.
नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, लवलीना बोरगेहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सांगा. तर मित्रांनो, बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 बॉक्सिंग. नेक्स्ट आहे पहा, गोमती, घाघरा, कृष्णा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर मित्रांनो, कोणत्या? तर गंगा या नदीच्या उपनद्या आहेत पहा. गोमती, घाघरा आणि कृषी या नद्या गंगा या नदीच्या काय आहेत पहा, उपनद्या आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पक्षिक दर किती दिवसाला प्रकाशित केलं जातं? पक्षिक. तर मित्रांनो, पक्षिक हे दर किती दिवसांनी प्रकाशित केलं जातं? तर सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 15 दिवसाला हे पक्षिक केलं जातं पहा. सूर्यमालेमधील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? आता बघा, सगळ्यात वेगवान ग्रह कोणता आहे? तर बुध हा ग्रह आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 बुध. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केलं? बघा, पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रम कोणी चालू केलं होतं? महर्षी कर्वे यांनी चालू केलं होतं पहा. ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे यांनी. इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या आणि कुठल्या यापासून निर्माण होतं? इन्सुलिन. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वादुपिंड. ऑप्शन क्रमांक 3 स्वादुपिंड याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झाला? तर मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये झाला? तर हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 केरळमध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. कुठं? केरळमध्ये. एल-पी-जी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? बघा, एल-पी-जी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर 2 प्रमुख घटक आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 ब्युटेन आणि आयसोब्युटेन याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 ब्युटेन आणि आयसोब्युटेन. जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून 31 मे हा दिवस साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 31 मे. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत शरद जोशी. ऑप्शन क्रमांक 2 शरद जोशी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर दक्षिण योग्य क्रम असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर उत्तर दक्षिण योग्य क्रम असलेला पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव हे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3. की बिलीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? काय प्रश्न आहे पहा. बिलीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सुरेश रैना. कार्बन न्यूट्रल शेती करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर कार्बन न्यूट्रल शेती करणारं देशातील पहिलं राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य. लक्षात ठेवा, केरळ राज्य पहा. गॅबियन तापाचं प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणतं आहे? तर गॅबियन तापाचं प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणतं आहे? तर डोकेदुखी. ऑप्शन क्रमांक 1 डोकेदुखी याचं बरोबर उत्तर आहे पहा. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणतं औषध वापरतात? तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन. ऑप्शन क्रमांक 2 हे औषध वापरतात. कोणतं? ॲस्पिरिन. डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो, याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे मित्रांनो, की संप्लवन होतं पहा. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेस आपल्याला एक नरसाळ्याचा प्रयोग करून दाखवला होता. तर संप्लवन होतं पहा. काय होतं? संप्लवन. रेड्डी बंदर हे टिंबटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, रेड्डी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर लोह खनिज. ऑप्शन क्रमांक 4 लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे पहा. टिंबटिंब वस्तूचं वजन सर्वात जास्त भरतं. बघा, वस्तूचं वजन सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी भरतं? तर पृथ्वीच्या ध्रुवावर. ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीच्या ध्रुवावर याचं बरोबर उत्तर आहे पहा. एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत विचारले? तर कोण राहिलं नाही? तर यशवंतराव चव्हाण हे राहिले नाही पहा. लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण. समानतेच्या हक्काखाली राज्याला कोणाकरता विशेष तरतूद करता येते? तर समानतेच्या हक्काखाली राज्याला कोणाकरता विशेष तरतूद करता येते? तर लक्षात ठेवायचं आहे स्त्रिया आणि बालक. ऑप्शन क्रमांक 3 स्त्रिया आणि बालक याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला
पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.